आणि माशी बोरिंग वगैरे असतात बोरिंगचं पाणी आपण जे पितो किंवा विहिरीला जे पाणी लागतं ते ते पाणी तळातूनच ना सगळं आपल्याला खनिजमधून खाली त्या जातं. माध्यमातून होतं, त्रास होणार. पाऊस पडला किंवा पावसाच्या माध्यमातून सुद्धा जे वेस्टेज चालू होणार त्याचे संपूर्णपणे नदी नाल्यांना सगळीकडे व्हायचे. आले असं होते. कोकणात आम्ही करू देणार नाही, हे अशी नाही, ते भाषणं नाही. केली त्यांनी. करून घ्या. विषारी कंपन्या इकडे येऊन देणार नाही. येऊ देणार नाही एवढंच पण फक्त. बऱ्याच कंपन्या मला वाटते विषारीच पण आज नाही किती का? दिवस झाले ते म्हणजे येऊन पण आपण बरोबर दिवस खरं तर झाले येऊ दिलं सगळ्यांना- नाही मग. तो टँकर म्हणजे पिपास बनलेलं ते जे हे आहे वेस्टेज आहे ते ते कुठेतरी जाळायला टाकतात. नेतात. ते ठराविक टेम्परेचरला जाळलं गेलं पाहिजे आणि जर ते जाळलं तरी त्याचा जो खाली अर्क राहतो मग ते काय राहते जमिनीत गाडला गेला तर तो संपूर्णपणे परत मानव जातीला तोच हा हानिकारक हानिकारक आहे. आहे. किटलीला तेच झालं. आलं मोठ्या लक्षात. तो बोरमध्ये- जमिनीमध्ये गेल्यामुळे पाण्याशी संपर्क येतो आपला, पाणी सगळं पाण्यात आपल्याला पण सगळे दूषित जीव होतं. जंतू वगैरे असतात ना अं, आणि माशी बोरिंग- वगैरे असतात बोरिंगचं पाणी आपण जे पितो किंवा विहिरीला जे पाणी लागतं ते ते पाणी तळातूनच ना सगळं आपल्याला खनिजमधून खाली त्या जातं. माध्यमातून होतं, त्रास होणार. पाऊस पडला किंवा पावसाच्या माध्यमातून सुद्धा जे वेस्टेज चालू होणार त्याचे संपूर्णपणे नदी नाल्यांना सगळीकडे व्हायचे.